सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपापले मोबाईल्स बंद करून ठेवावेत. या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ बालमजुरीचे समर्थन करीत नाहीत. रंगदेवता, नाट्यरसिक प्रेक्षक आणि माननीय परीक्षक यांना विनम्र अभिवादन करून बहुजन हिताय बहुजन सुखाय एज्युकेशन सोसायटी सोलापूर सविनय सादर करीत आहे बालनाट्य झाले मोकळे आभाळ. लेखक डॉक्टर सतीश साळुंखे, दिग्दर्शक संदीप भास्कर जाधव. सादर करीत आहोत बालनाट्य झाले मोकळे आभाळ.
शाळेत जातो आम्ही. सोनीने एक जातात का रे दिस निघून? जातात ना रे? होय म्हणून सूर्य मावळतो तर अंधार पडतो, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो त्यो, मग संपतो अंधार. पण तो परत मावळतोय, अंधार पडतो ना पुन्हा. असंच असतं म्हणे जगणं. का शाळेतल्या पवार मॅडम म्हणत होत्या, अंधार आणि उजेडातला अंतरच असते जिंदगी. गरिबी शाप असते का रे दा? कोण म्हणलं तुला? जगातली लय माणसं गरिबीतूनच मोठे झाली ती. दा संपेल का रे आपली गरिबी? संपेल ना रे? होय संपेल. दा आ आज तर शाळेचे प्रश्नच काढला. गप्प रे. बोललो काय तर? अगं आलो असाच. म्हणजे सरांना हाकललं. काय? गुरुजीला? अरे पण कशाला रे? फीज नाही दिली म्हणून शनिका. मॅम म्हणलं त्याला की का 2 महिन्यापासून मामाची मनी ऑर्डर नाही आली, तर पुढच्या महिन्यात समजेच पैसे भरेन म्हणून. नाही ऐकलं त्याने. दा येईल ना मामाची मनी ऑर्डर. आपल्या आई बाबा नंतर त्याने सांभाळलं आपल्याला. लय प्रेम करतोय तो आपल्यावर. होय पण त्यो तर काय करणार? जातो येऊस थोडा या कमी नाही कसं बस. एकतर मामी बिमार, तरी बी सांभाळते त्यो आपल्याला. दा नाही जायला पाहिजे ना ते लोकांनी उचलल्या. त्या उचलल्या पाहिजे आपल्या आई बापाला. होय. 2 वर्ष झालीत त्याला. मायंदा ऊस तोडाय गेले होते तिकडं सांगलीकडच्या कारखान्यावर. मुकदमाच्या भीतीनं कोयता घेऊन राज्यालाच गेले होते ऊस तोडायला. ऊस तोडताना नागडच लायला. नागाला मारायला गेला ना तर त्याला बी चावला. मामा बी संगच होता. त्यानं लगेच दवाखान्याला नेलं, पण रस्त्यातच दा मला नाही माहित नसतं बघ की मी तुझी काय पण मदत करू शकत नाही. दा देवानं मला आंध्र का केलं असेल र? आपल्या मायला देवानं काय मानलं असेल र?
without incoming call. सायलेंट करा मोबाईल. सांग ना दा. आधी सांगितलं होतं. सायलेंट केलं होतं. स्विच ऑफ करा. म्हणून अगं, गुलाबाचं फुल ना तुझी काळासारखं गुलाबी रंगाचं असतं बघ. आणि त्या इंद्रधनुष्याचे सात रंग आपले काही कामाचे का? जे नुसतं दिसतात आवाज पण उतरत नाहीत ना आपल्या झोपडीवर. म्हणजे अगं, आपला रंग काळा, जगण्याचं बी आणि दिसण्याचं बी. म्हणजे ही दुनिया तुला दिसत नाही तेच लय चांगलं आहे बघ. त्या गायनाच्या सरांना आपल्याला आपल्याला त्याचा चेहरा तुला दिसत नाही तेच लय चांगलं आहे. पण दा, मला नाही वाटतं रे का ती शाळेतल्या पोरीसारखं गाणं म्हणावं. का एकदा म्हणता मला ते शाळेत मित्र आले का मला तेव्हा ते गाणं नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. हे गाणं मला ऐकायला लय गोड वाटलं होतं. मला ते गाणं लय आवडतं बघ. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. म्हणे अगं, कापूस काळा नसतंय, पांढरा असतंय. म्हणजे कसं? मला तसं मग काय दिसतं? हे दा, वय कर माझं गाण्याचं सफर पूर्ण. होय ना रं? अगं वैल म्हणे वैल, गाण्याचे गुण आहेत तुझ्या अंगात. अंग गुणगुण गातंय. अंगातली गुणाची वाट नसते बुजत, ते जळत राहती आतल्यात. कारण ते गुण असतात आपल्यात म्हणजे आपल्यात म्यात. होय आत्मा, अरे आत्म्यात नव्हं, भगुनात असते गुण. भगुनात? होय. म्हणजे भांडी घासणं ही पण एक कलाच आहे की. ही बिलकी आली वाटतं. वय वय मॅच आहे. आले 2-4 घरची भांडी आदळून. आदळून म्हणजे? अगं म्हणजे 2-4 घरची भांडी घेऊन आले. आणि मी काय चालली होती दोघं बहीण भावाची रडारड. अय अगं रडायचं नाही, हसत राहायचं. मला आई नाही, बाप नाही, आणि मला कोण आहे रे? भाण्या. तू आता तुझ्या आईला बघितलं असेल पण या मलीला नसेल बघितलं, पण झोपली तर नसेल ना आईच्या मांडीवर कवा तरी. वस्तीवाले म्हणतात मी जन्मले आणि आई मेली माझी. लगेच कसल्याशा मोठ्या बिमारीनं बाबी गेला. मी आम्हाला दोघांना गिळलं. जाऊ दे, विचार नाही करायचा. बघ, रोज 10 घरची भांडे घासते आणि जगते मजेत. लोक बी देतात शिळपाक, खाते आणि राहते मजेत. पण तुमची रडारड का चालली होती? ती काय आहे ना गं, मनूला गाण्याची लय आवड आहे. का फीचे पैसे नाहीत, का 2 महिने झाले मामाची मनी ऑर्डर पण नाही आली. आणि ती आली तर किती पुरते रे तुम्हा दोघांनी? बघते ना मी रोज. खरं म्हणतेस तू बेरके. दादा शाळेची लय आवड आहे. पण दप्तर फाटतोस. त्यात त्याला गुरुजीने शाळेतून हाकललं. तर 2 महिने झाले शाळेची बी फीस भरली नाही. कारण पैसे नाही. राण्या, मला बी लय वाटायचं रे का आपण बी त्या शाळेतल्या मुलीसारखे ड्रेस घालावे आणि असं शुद्ध म्हणावं. ईश्याकडे, आईल्याकडे, चावडेकडे. मनात होतं पुस्तक वाचायचं, पण नशिबात आलं भांडे घासायचं. जाऊ दे, जाते मी. अजून 2-4 घरं राहिलं. बरं. पण भाण्या, शाळा सोडायची ना? होय. शिकायचं. आता तूच आहे या मनीचे डोळं. हा, जाते.
चले म्हणे त्याचा बक्षण अगं मी नाही जाणार अरे त्या सुनीचं इतकं कमाला लावून सुनीचं नाही फी मागते ती सून झोपत इकडंच होय
पोऱ्या, हापशेचं पाणी साठलेलं ना, अगं तेच काढाय गेलतो. अरे आम्ही ना तुला एक गप्प सांगायला आलतो. गंमत. हो गंमत. सोनीला इतिहासाच्या गाडगेसरांनी खूप संपलं. सोनीला? समाजसेवेसाठी श्रमदानाची गंमत सांग ना. अरे मॅडमने समाजसेवेच्या तासात शाळा परिसर स्वच्छतेचा उपक्रम घेतला. सगळ्यात आधी मॉनिटर सोनीच्या हातात झाडू दिला. तर 2 मिनिटात फॅफॅ करायला लागली. घामाघूम झाली. सगळ्या चेहरा धुळीनं मकला होता. वाटण्यात दिसत होती आवडली. जणू काही झालं नाही. असलीही ती पाण्याची टाकीकडे चालली होती. झोपायला सुद्धा सर करण्यासाठी. वय ग, कुठे गेली होतीस म्हणून? हा कुठे गेली होतीस का? कोण? हे ती म्हणजे तुमची सगळी गँग माझी वाटतं. मग काय नाही रे. ती घरात बसून कंटाळा आलता ना म्हणून बाहेर गेलते. बस आहे वय. अय रे रे, ती 2-4 दिवसात
होतेस गं म्हणे. दा, मी आधी तुझ्यासाठी काय करायचे? माझ्यासाठी आणि काय आणलं का? माझ्यासाठी काय आणलं? हे बघ, नवं दप्तर. अरे, हे दप्तर मला लय आवडलं. अगं, याला कप्पे पडले आहेत की. आता ते बघ. वय मला हे दप्तर मला आता लय आवडलं. म्हणजे तू माझ्यासाठी नवं दप्तर आणली म्हणजे त्याला म्हणतात भाऊ बहिणीचं प्रेम. हो, तुम्ही हो, आम्ही सगळं पाहिलं आणि आम्हाला सगळं कळलं. हां, पण हे नाही कळलं की तुम्ही यासाठी पैसे आणले कुठून? पैसे वय हां, ती काय ना ग मनूला काही तिची आवड हां. मग तवच नाही भेटले गेलं काल जायचं पण कामावर काय? आणायची पेटी अगं तिथली लोक बिले चांगली जमवली पैसे आणि आणली पेटी वा, वा, भानू. आणि तू काय म्हणलं हां, मी? हां, त्या पिशवीच्या दप्तरात दाल शाळेची नोंद तुम्हाला लय जिव्हारी लागलं होतं. तेव्हाच मी आम्ही ठरवलं का त्यासाठी एक नवं दप्तर विकत आणायचं. मग तेव्हाच ठरवलं की 2-4 दिवसाची भांडी घासायची. अरे तू भांडी कशाला गेली होती बरं ना? पण त्यासाठी कोणच काम देईना. मग त्यासाठी मला पिंकीनं लय मदत केली. हां, पिंकीनं. भानू, खरंच तुम्हा भाऊ बहिणीचं प्रेम आम्हा सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे रे. हो, परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी प्रेमाची भावना कमी होत नसते. हे तुम्हा दोघांनी दाखवून दिलं. प्रेमाला गरिबी श्रीमंती हा भेद कळत नसतो. तर त्याला कळते की
घे सांभाळून माऊली तुझीच माझ्यात सावली. घे सांभाळून माऊली तुझीच माझ्यात सावली. झेप आमची रहासली हो झेप आमची रहासली हो प्रिय जीवाची काळजी हो सांभाळून माऊली घे सांभाळून